बच्चू कडू आज शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार। पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना मंत्रिपदासह मोठी जबाबदारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार असल्याचीही चर्चा। विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेचा अद्याप तिढा सुटलेला नसल्याचं समोर। बच्चू कडूंचं नाव जवळपास निश्चित। दुसरीकडे नीलम गोऱ्हे किंवा शीतल म्हात्रेंची वर्णी लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीमध्ये जिशान सिद्दीकींच्या नावावर निर्णय। विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून 5 जण इच्छुक। बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड विधान परिषदेसाठी इच्छुक। नागपुरातील संघ मुख्यालयामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचं निनावी पत्र। पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात संघाबद्दल आक्षेपार्ह भाषा। डीएसएस नावाच्या संघटनेने पत्र पाठवल्याची माहिती। कोल्हापूर शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा। उन्हामुळे काळंबवाडी धरणातील पाणीसाठा घटला। पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय। दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना। अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढला। हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईमध्ये पुढील 4 दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता। मुंबई विमानतळावरती स्पाइसजेटच्या फ्लाईटला 4 तासांचा विलंब। उशीर झाल्यानंतर फ्लाईट रद्द झाल्यानं प्रवासी संतप्त। विमान रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ। वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र असलेला सदरा परिधान केला। शिवप्रेमींच्या विरोधानंतर धीरेंद्र शास्त्रीचा शिवभक्त असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न।